राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दंड। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाकडून ठाकरे आणि राऊत यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। दंडाची रक्कम 10 दिवसात देण्याचे आदेश। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी। सिल्लोडचे भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांची मागणी। लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी महायुती विरोधात काम केल्याचा आरोप। सांगली लोकसभा निवडणुकीत आपल्याबाबत समज गैरसमज पसरत गेले। जयंत पाटील यांचं वक्तव्य। सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला, वेगळी कृती केली असती तर काँग्रेस शिवसेना दुखावली असती। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार। अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा विरोध। पुण्याच्या ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल सोबतच अशफाक मकानदार यांना कोर्टात हजर केलं जाईल। आज या तिघांची पोलीस कोठडी संपतेय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्याचा दौरा। लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी। वारी आणि पुण्यातल्या पूरस्थितीचाही आढावा घेणार। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस। शिवतीर्थ निवासस्थानी कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला। यंदा पावसाळ्यामध्ये रेल्वेचा घाटातला प्रवास सुरक्षित असेल। दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्यांचं आवरण लावलं जाईल। मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागातील कामांवरती विशेष लक्ष। पश्चिम रेल्वेच्या लोकलला डिजिटल डिस्प्ले बसवला जाणार। लोकल कोणती आहे हे पाहता येणार। फलाटावरती दाखल झालेली लोकल कोणती हे प्रवाशांना समजण्यास आणखी मदत होईल। 1 कोटी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके वितरित होणार। राज्यातील 3 कोटी प्रतींचं वितरण पूर्ण। शालेय शिक्षण विभागाची माहिती। कांद्याच्या प्रश्नी तोडगा काढण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न। कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय निश्चित करणार। भाजीपाल्याच्या दरात 40 ते 50% वाढ। आवक कमी झाल्यामुळे भाज्या महागल्या। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या व्यतिरिक्त कुणाचाही अर्ज नाही। इतर कुणाचाही अर्ज न आल्यामुळे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड। राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कार्याध्यक्ष अजित पवार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचा एकही नेता हजर नाही। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते उपस्थित होते। त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नाही या चर्चांनाही सुरुवात। सुनेत्रा पवारांची राज्यसभेच्या खासदार म्हणून बिनविरोध निवड। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींकडून फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। सुनेत्रा पवार अर्ज भरतानाचं आमंत्रण आम्ही कुणालाही दिलेलं नव्हतं। उमेदवारीवरनं छगन भुजबळही नाराज नाहीत। 3ही पक्षांमध्ये समन्वय असल्यामुळे 3ही पक्षांना सांगूनच उमेदवारी अर्ज भरलाय। सुनेत्रा पवारांनी अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा संपन्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं। या मेळाव्याला राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि प्रवीण दरेकरांसह अनेकांची उपस्थिती होती। मुंबईमध्ये मराठी माणसांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नाही। त्यांच्या आणि महायुतीच्या मतांमध्ये फारसा फरक नाहीये। मात्र विजय झाल्याचा आभास निर्माण करत त्यांना यश मिळालं। भाजप विजय संकल्प मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आहेतच, पण त्यांच्यासाठी अजून 2 आमदार ठाकरे गटानं तयार केले। तरी शिवसेनेला फक्त 6000चा लीड मिळाला। देवेंद्र फडणवीसांची टीका। 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची एकमतानं निवड। राज ठाकरेंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला गेला। भारतीय संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच मनसेची निवडणूक प्रक्रिया पार पडली। मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची नेमणूक झालेली असून त्यांना सर्वाधिकार दिले जातील असा ठराव पास झालाय। बाळा नांदगावकरांची माहिती। लोकसभा निवडणुकीत मराठी माणसांनी ठाकरेंना मतं दिली नाहीत। उद्धव ठाकरेंबाबत लोकांच्या मनात राग आहे। मनसे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे बोललेत ते खरंय। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणसाच्या मनात चीड। लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना कुणाची मतं मिळाली हे सर्वांना माहिती आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची टीका।
विधानसभा निवडणूक स्वबळावर नाही तर महाविकास आघाडीमधनच लढणार, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत यांची माहिती. भाजपची सुपारी गँग नसती तर महाविकास आघाडीच्या 38 जागा आल्या असत्या, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांचा राज ठाकरेंवरती हल्लाबोल. विधानसभेच्या 288 जागांसाठी संघटना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न, भाजपला सत्तेतनं बाहेर करणं हे आमचं एकमेव ध्येय असल्याचं नाना पटोलेंचं वक्तव्य. कोकणामध्ये आज पावसाचा अंदाज, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुढच्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण असेल तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट. मुंबईमध्ये पावसाची विश्रांती 19 जूनपर्यंत, पुढचे 5 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट, पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटी सदृश पाऊस, मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागात गुडघाभर पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.